काय अजून आषाढ तळला नाही? चला तर एकदम खुसखुशीत खारीप्रमाणे कापण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. 1 वाटी गूळ घ्यायचा आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं. गोड खात असाल तर 1.5 वाटी गूळ घेऊ शकता. हे सर्व मिश्रण गरम करायला ठेवून द्यायचं जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत. गूळ विरघळला की गॅस बंद करायचा, उकळी येऊ द्यायची नाही आणि हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. अगदी थंड होऊन मग हे मिश्रण आपल्याला वापरायचं आहे. दुसरीकडे त्याच वाटीने 4 वाटी गव्हाचं पीठ, 2 ते 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आणि यामध्ये 3 चमचे बडीशेप चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करायचं आणि त्याच वाटीने 1 ते 2 चमचे कमी इतकं वितळलेलं कडकडीत साजूक तूप चं मोहन यामध्ये टाकून घ्यायचं. पहिल्या चमच्याने मिक्स करायचं कारण ते गरम असतं. नंतर हाताने हे मोहन सर्व पिठाला लावून घ्यायचं. आता मिश्रण थंड झालं गुळाचं, ते थोडं थोडं टाकत याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. लक्षात ठेवायचं मिश्रण थोडं थोडं टाकायचं, नाही तर पातळ होण्याची शक्यता असते. पण एवढ्या मिश्रणात हे पीठ परफेक्ट असं घट्टसर याचा गोळा बनवून तयार होतो. अगदी शंकरपाळीला जसा घट्टसर गोळा बनवतो ना त्याच पद्धतीने याचा घट्टसर गोळा बनवायचा आणि नंतर असे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत. आता लाटण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं शूट करायचा राहून गेला. छान पराठा लाटतो त्या जाडीच्या कापण्या बनवून घ्यायच्या, त्यावर खसखस लावून छान पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आणि अगदी मीडियम तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या. लक्षात ठेवायचं तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं. अगदी लो फ्लेमवर या कापण्या तळून घ्यायच्या आणि तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत या कापण्या बनवून तयार झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एकदा बनवून पहा आणि कमेंट करा.